चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी वज्रमुठ महाआंदोलन या आज 27 तारखेपासून सुरू झालेले आहे आणि या वज्रमुठ महाआंदोलनासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट जी नितीनजी पोळ साहेब हे अहिल्यानगरहून त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या वज्रमुठ आंदोलनाच्या माध्यमातून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय प्रतिक्रिया आहे? आपण जर बघितलं, भारतीय राज्यघटना होण्या अगोदर सामाजिक न्यायाचा लढा सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लढला। त्यांनी स्वप्न पाहिलं आणि राजश्री शाहू महाराजांनी 50% आरक्षणाची तरतूद करून आरक्षण प्रत्यक्ष लागू केलं। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्वप्न पूर्णत्वास आणण्याकरता भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती जमाती यांना आरक्षणाची तरतूद केली। आता ही जवळजवळ 75 वर्षापूर्वीपासून या देशात, या राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। पण भारतीय राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं 338 हे कलम असं नमूद केलेलं आहे की त्याकरता अनुसूचित जाती आयोगाची नेमणूक केली आणि या आयोगाने दर 10 वर्षांनी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करायचा आहे। आणि तो अहवाल सादर करत असताना कोणत्या जातीला लाभ झाला, कोणत्या जाती वंचित राहिल्या, म्हणजे 70-75 वर्षात आमच्या अनुसूचित जाती आयोगानं आमच्यातल्या वंचित जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या हा अहवाल केंद्र सरकारपर्यंत सादर केला नाही। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या राज्यातल्या विविध संघटना असतील, आमचे नेते लोकस्वराज्य आंदोलनाचे डॉक्टर प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर असेल किंवा अजून काही इतर संघटना असतील, हा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित नाही आहे नसलेला विषय आहे। मग या विषयाच्या अनुषंगानं अनेक न्याय निर्णय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 1 ऑगस्ट 2024 रोजी या सर्व याचिका एकत्र करून 7 घटनापीठांचं एक घटनापीठ केलं, 7 न्यायाधीशांचं। आणि या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निकाल दिला। म्हणजे घटनापीठ म्हणजे एक प्रकारचा कायदा आणि कायद्याचे स्वरूप या निकालाला यावं म्हणून घटनापीठानं जे सांगितलं की ज्या वंचित जाती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवायचा असेल तर प्रत्येक राज्यानं आरक्षणाच्या मध्ये वर्गीकरण करणं आवश्यक आहे। मग आता पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक आणि नुकतंच आज कर्नाटकमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालं। मात्र महाराष्ट्र शासन ह्या 1 ऑगस्ट 2024 पासून या निर्णयाच्या अंमलबजावणी करता चालढकल करत आहे। न्यायमूर्ती बदर नावाची समिती, न्यायाधीशांच्या नियुक्तीखाली एक समिती नेमली, समितीने अभ्यास केला आणि या अभ्यास आयोगाने आपला अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे। आता असं असताना जर या देशातल्या या राज्यातल्या वंचित जाती, मग ज्या मातंग समाजच नाही तर ढोर, डकलवार, गारुडी, मेहतर, मांग या सर्व जाती आहेत, मादिगा आहेत, या सर्व जाती आम्हाला आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशी मागणी करत आहे। आज जर बघितलं काही लोक ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला, आम्ही म्हणतो की आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या काळात शिक्षण घेतलं नसेल त्यामुळे तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। पण आमचं आजही असं म्हणणं आहे की आजही आमचे लाखो तरुण की जे शिक्षण घेतलेलं आहे पण त्या संधीपर्यंत पोहोचू शकत नाही, त्या टॉप मेरिट पर्यंत जाऊ शकत नाही, मग त्यांना जर आरक्षणाच्या वर्गीकरणातून लाभ होणार असेल, आमच्या हिश्श्याप्रमाणे, आम्हाला लोकसंख्येच्या हिश्श्याप्रमाणे या वंचित जातींना जर लाभ झाला तर निश्चितपणे आरक्षणाचा लाभ या वंचित घटकांना मिळेल आणि त्यातून या लोकांना लाभ मिळेल, म्हणून हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे।